नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आंतरराष्ट्रीय योग महोत्सवानिमित्त ऋषिकेश इथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान आज करणार संबोधित. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची आणि प्रतिनिधीगृहाच्या सभापतींची परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची विविध मुद्द्यांवर चर्चा. अमेरिकेत स्थलांतरितांसाठी गुणवत्तेवर आधारित धोरणाचा अवलंब करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन. भारतीयांना फायदा होण्याची अपेक्षा. देशातल्या स्थलांतरितांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी कायदेशीर आणि धोरणात्मक आराखड्याची सरकारनियुक्त कार्यगटाकडून शिफारस. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मराठवाड्याकरता वेगळा विकास आराखडा. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 86 रुपयांची वाढ. आणि विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर एल पिस्तूल प्रकारात भारताच्या जितू रायनं पटकावलं सुवर्णपदक. आता सविस्तर वृत्त. तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या ऋषिकेश इथं आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाला सुरुवात झाली असून या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशासह परदेशातूनही मोठ्या संख्येनं योग साधक सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महोत्सवाला संबोधित करणार आहेत. 1999 मध्ये उत्तर प्रदेश सरकारनं परमार्थ निकेतनला प्रथमच आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन करण्याचं आवाहन केलं होतं. या योग महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख मिळाली आहे. गढवाल मंडळ विकास निगम आणि परमार्थ निकेतन यांच्यासह आयुष मंत्रालय यांनी संयुक्तरित्या या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल HR मॅकमास्टर यांची भेट घेतली आणि दहशतवाद प्रतिबंध, द्विपक्षीय संबंध यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. केवळ 10 दिवसांपूर्वीच सुरक्षा सल्लागारांची नियुक्ती झाल्यानंतर ही भेट झाल्यानं तिला महत्त्व प्राप्त झालं आहे. जयशंकर यांनी अमेरिकी प्रतिनिधीगृहाचे सभापती पॉल रायन यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांदरम्यान आर्थिक आणि संरक्षणविषयक संबंध बळकट करण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर रायन यांनी एक निवेदन जारी केलं. लोकशाही आणि स्वातंत्र्य यात रुजलेले दोन्ही देशांचे संबंध आहेत असं रायन यांनी या निवेदनात सांगितलं. नुकताच एका माथेफिरूच्या हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय अभियंत्याबाबत रायन यांनी जयशंकर यांच्यापुढे दुःख व्यक्त केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांसाठी गुणवत्तेवर आधारित धोरणाचा अवलंब करण्यावर भर दिला आहे. अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अमेरिकी काँग्रेसला पहिल्यांदाच संबोधित करताना त्यांनी या धोरणाबाबतचे संभ्रम दूर केले. अमेरिकेच्या अस्मितेचं पुनरुज्जीवन करण्याचं आश्वासन देताना हे धोरण कठोर नसून पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात जाणाऱ्या भारतीयांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या धोरणामुळे देशाच्या महसुलात आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असं त्यांनी सांगितलं. ट्रम्प यांच्या या धोरणाच्या संभाव्य परिणामांबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरदर्शनला दूरध्वनीवरून माहिती दिली. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनासमोर वक्तव्य करताना काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. पहिलं होतं ते म्हणजे वंशवादासंदर्भातलं अमेरिकेचं धोरण. आपण लक्षात घेतलं पाहिजे गेल्या 1 महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये वंशवादी घटनांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली होती. अशा पद्धतीच्या जवळपास शाब्दिक वंशवादी घटना या 800च्या वरती घडलेल्या होत्या. मागच्या आठवड्यातच एका भारतीय इंजिनियरची देखील हत्या झाली होती. यामुळे अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वादंग निर्माण झालेला होता आणि एक प्रकारची दुही निर्माण झाली होती. आणि डोनाल्ड ट्रम्प या सर्व घटनांवरती कमालीची शांत असल्यामुळे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होत होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान 2 गोष्टींवरती प्रामुख्याने भर दिला होता. पहिला होता झेनोफोबिया आणि दुसरा होता इस्लामफोबिया. आणि या दोन्ही गोष्टींच्या आधारावरती त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला आणि त्यांनी सांगितलं की अमेरिकेचे जे सध्या जोही काही अमेरिकेला नुकसान होतं आहे ते प्रामुख्याने निर्वासितांमुळे होतं आहे. आणि जसं त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र 20 जानेवारीला हातामध्ये घेतली त्यांनी अनेक गोष्टी ह्या क्रांतिकारी स्वरूपाच्या घोषणा केल्या. त्यामधली घोषणा जी होती ती म्हणजे व्हिसा 1HB च्या संदर्भातली घोषणा होती. तसंच त्यांनी 7 मुस्लिम देशांमधील नागरिकांना
अमेरिकेमध्ये प्रवेशाची बंदी टाकलेली होती. त्यांच्या या घोषणांमुळे अमेरिकेमध्ये जे 4 कोटी निर्वासित आहेत त्यांच्यामध्ये कमालीची भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे व्हिसाच्या बाबतीमध्ये त्यांचं जे धोरण होतं त्याचा भारतावर देखील परिणाम होणार होता. या सगळ्या गोष्टींमुळे आणि क्रांतिकारी वादग्रस्त अशा निर्णयांमुळे ट्रम्प यांच्यावरती मोठी टीका व्हायला लागली. त्यामुळे ट्रम्प यांना याच्यातनं बाहेर पडणं आणि मार्ग काढणं आवश्यक होतं. त्यांनी आपल्या पूर्वीच्या धोरणांमध्ये बदल केलेला दिसला. त्यांनी निर्वासितांवरती कायमची बंदी टाकण्याऐवजी मेरिट बेस्ड इमिग्रेशन सिस्टमचा अवलंब केला. मेरिट बेस्ड इमिग्रेशन सिस्टमचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीचे स्किल्ड वर्कर्स आहेत त्यांना अमेरिकेमध्ये प्राधान्य दिलं जाईल. मग त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यांची लँग्वेजवरची कमांड या सगळ्या गोष्टींना पॉइंट दिले जातील. मागच्या वर्षी जवळपास 58,000 ग्रीन कार्ड हे वाटले गेले. परंतु ह्या ग्रीन कार्ड्स पैकी बहुतांश ग्रीन कार्ड हे अमेरिकेमध्ये जे लोक स्थायिक झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दिले गेले. एक जर इंजिनियर अमेरिकेला गेला आणि तिथं कायम वास्तव्याला आला तर त्याचे आई वडील, त्याची पत्नी, मुलं हे जे त्याच्या मागोमाग अमेरिकेमध्ये येतात आणि कायमस्वरूपी रहिवासी बनतात त्याच्यावरती ट्रम्प यांचं ऑब्जेक्शन आहे. ह्या फॅमिली बेस्ड इमिग्रेशन सिस्टम ऐवजी आपण स्किल बेस्ड इमिग्रेशन सिस्टम, मेरिट बेस्ड इमिग्रेशन सिस्टम करायचं अशावर त्यांनी भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या भारतीय इंजिनियरची हत्या मागच्या आठवड्यामध्ये झाली त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे. अशा घटनांना अमेरिकेमध्ये थारा दिला जाणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या त्यांच्या 2 घोषणांमुळे थोडासा दिलासा ह्या निर्वासितांना मिळालेला आहे, त्याचप्रमाणे भारताला मिळालेला आहे. माहितीबद्दल धन्यवाद सर. देशातल्या स्थलांतरितांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि धोरणात्मक आराखड्याची शिफारस सरकारनं नियुक्त केलेल्या कार्यगटानं केली आहे. देशाच्या आर्थिक विकासामध्ये स्थलांतरितांचं लक्षणीय योगदान असतं आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे असं कार्यगटानं म्हटलं आहे. गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयानं या कार्यगटाची स्थापना केली आहे. स्थलांतरितांना सार्वजनिक वितरण प्रणालीचे फायदेही मिळाले पाहिजेत असंही या कार्यगटानं सुचवलं आहे. पाकिस्ताननं भारताविरोधात दहशतवादी पथकं तयार केली असून हा दहशतवादाचा राक्षस आता आपल्या जन्मदात्यालाच खात असल्याचं जिनिव्हा इथं आयोजित संयुक्त राष्ट्रांमध्ये मानव अधिकार परिषदेच्या 34व्या सत्रामध्ये सहभागी झालेले भारतीय प्रतिनिधी अजित कुमार यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये होत असलेली घुसखोरी आणि सीमा भागात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यावरून अजित कुमार यांनी पाकिस्तानवर यावेळी टीकास्त्र सोडलं. भारतानं सद्भावनेच्या दृष्टिकोनातून काल 39 पाकिस्तानी कैद्यांची मुक्तता केली. या कैद्यांमध्ये भारतात शिक्षा झालेल्या 14 पाकिस्तानी नागरिकांचा आणि 25 मच्छीमारांचा समावेश आहे. भारताच्या हद्दीत शिरकाव केल्याबद्दल या मच्छीमारांना 8 ते 12 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. हे मच्छीमार गुजरातमध्ये कच्छच्या तुरुंगात होते, तर इतर 14 जणांना व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य केल्याबद्दल 1 ते 6 वर्ष कालावधीची शिक्षा झाली होती. हे कैदी गुजरात, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातल्या तुरुंगात होते. या सर्वांना वाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आलं. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काल 2 आत्मघातकी हल्ल्यात किमान 16 जण ठार तर 44 जण जखमी झाले. पश्चिम काबूलमध्ये एका कार बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटानंतर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दुसऱ्या हल्ल्यात पूर्व काबूलमध्ये एका आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिलं. या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी तालिबाननं स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या लष्करानं दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. मराठवाड्याच्या विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनशील असून या भागात पुन्हा दुष्काळ येऊ नये म्हणून मराठवाड्याकरता वेगळा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती वित्त आणि नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या स्वतंत्र विकास आराखड्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात येत असल्यानं मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लागतील असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात 8 जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याबाबत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कृषी, पर्यटन, शिक्षण, रस्ते, रोजगार, जलसंवर्धन
आणि जलयुक्त शिवार यासंबंधीच्या योजनांवर विशेष लक्ष देण्यात येत असून कोणत्या जिल्ह्यात कोणती योजना उत्तम प्रकारे राबवली जात आहे ती योजना राज्यस्तरावर घेऊन जाता येईल का यासाठी अशा योजनांची माहिती घेत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं। यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल आणि विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते। दरम्यान या अगोदर राज्यस्तरीय बैठक झाली। या बैठकीत नांदेडच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या वर्ष 2017-18 यासाठी 215 कोटी 26 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली। सामाजिक दायित्व निधी अर्थात सीएसआर फंडात समाज बदलण्याची क्षमता असून या निधीतून अनेक लोकोपयोगी कामं हाती घेता येतील असं प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। मुंबईतल्या विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च संस्थेच्या वतीनं सामाजिक उद्योजकता आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। राज्यात सीएसआर निधीतून अनेक क्षेत्रात अनेक प्रकारची कामं केली जात असली तरी या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करणं आवश्यक आहे असं सांगत मूलभूत आणि भौतिक साधन क्षेत्रात या निधीच्या माध्यमातून बदल करता येऊ शकतो का याचा क्षेत्रनिहाय अभ्यास करणं गरजेचं आहे असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले। महाराष्ट्रातल्या राज्य महामार्गांच्या सर्वच मुख्य रस्त्यांची विशेष दुरुस्ती करून ते उत्तम दर्जाचे करण्यासाठी तसंच या महामार्गाच्या देखभालीसाठी 2 वर्षांसाठी संपूर्ण जबाबदारी देण्याचं महत्त्वपूर्ण धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। या धोरणाअंतर्गत राज्यातले सुमारे 6000 किलोमीटरचे रस्ते नव्यानं तयार करण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं। नागपूर इथल्या रवी भवन सभागृहात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते। यावेळी त्यांनी नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतला। अतिवृष्टी आणि पुलावरून पाणी वाहताना होणारे अपघात टाळण्यासाठी तसंच पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सर यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। या यंत्रणेच्या माध्यमातून पाणी पातळी संदर्भातली संपूर्ण माहिती नियंत्रण कक्ष तसंच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे। नैसर्गिक आपत्ती तसंच कुठलीही महत्त्वपूर्ण घटना घडल्यास तात्काळ मदतीसाठी बांधकाम विभागानं स्वतंत्र यंत्रणा तयार करावी असे निर्देशही पाटील यांनी दिले। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, सचिव अजित संगणे, सीपी जोशी आदी अधिकारी उपस्थित होते। रिक्षा परवान्यांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यासाठी राज्य सरकारनं जारी केलेलं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे। या परिपत्रकाविरोधात मुंबई, ठाणे, भिवंडी आणि मीरा भाईंदर इथल्या रिक्षाचालक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावरच्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला। येत्या 2 महिन्यात प्रवाशांसाठी तक्रार निवारण केंद्र स्थापन करावं तसंच आलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली याची माहिती सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत। मात्र त्याचबरोबर रिक्षा संघटनांना देखील नियमांचं पालन करण्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यास न्यायालयानं बजावलं आहे। गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरकारनं हे परिपत्रक जारी केलं होतं। मुंबईच्या महापौरपदासाठी 8 मार्चला निवडणूक होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। या निवडणुकीसाठी 4 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। त्यानंतर 8 मार्च रोजी दुपारी ही निवडणूक होईल। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 8 मार्च रोजी संपत आहे। त्यामुळे या दिवशी ही निवडणूक घेण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्तांनी घेतला। मात्र ही निवडणूक 9 मार्चला घेण्याची मागणी शिवसेनेनं केली होती तर भाजपानं आपण कोणत्याही विशिष्ट तारखेचा आग्रह धरला नसल्याचं सांगितलं। डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशानं सर्व ग्राहकांना 31 मार्चपूर्वी मोबाईल बँकिंग सुविधा पुरवण्याचे निर्देश सरकारनं सर्व बँकांना दिले आहेत। ज्या ग्राहकांकडे मोबाईल फोन आहे त्याला अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक देशव्यापी मोहीम राबवण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत। अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली। जे ग्राहक यूपीआय किंवा भीम ॲप वापरत आहेत त्यांना आपोआपच मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे असं त्यांनी सांगितलं। विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत
86 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। जागतिक बाजारपेठेतल्या दरवाढीमुळे ही वाढ करण्यात आली असून अनुदानित सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही। पेट्रोलियम मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे। नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणातल्या 2 फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला सीबीआयनं प्रत्येक आरोपीसाठी 5 लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं आहे। सारंग अकोलकर आणि विनय पवार अशी त्या दोघांची नावं असून ते दोघंही सनातन संस्थेचे सदस्य आहेत। अकोलकर या हत्येचा प्रमुख सूत्रधार तर पवारनं प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या असल्याचा सीबीआयचा दावा आहे। बक्षीस घोषित करताना सीबीआयनं या दोघांची छायाचित्रही जारी केली आहेत। त्यांची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवणार असल्याचंही सीबीआयनं स्पष्ट केलंय। नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या जितू रायनं काल 50 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जितू रायनं 230.1 इतके गुण मिळवून नवा विश्वविक्रमही रचला। याच प्रकारात भारताच्याच अमनप्रीत सिंहनं रौप्य पदकाची कमाई केली। त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या खात्यात 3 पदकं जमा झाली आहेत। या स्पर्धेत परवा झालेल्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात जितू रायला कांस्य पदक मिळालं होतं। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची प्रतिष्ठेच्या पॉली उमरीगर पुरस्कारासाठी निवड झाली आहे। तसंच फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची दिलीप सरदेसाई पुरस्कारासाठी निवड झाली आहे। या दोघांना 8 मार्च रोजी बंगळुरू इथं होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील। पॉली उमरीगर पुरस्कारासाठी निवड होणारा विराट कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे। यापूर्वी त्याला 2011-12 आणि 2014-15च्या क्रिकेट हंगामासाठी हा पुरस्कार मिळाला होता। रविचंद्रन अश्विनही दिलीप सरदेसाई पुरस्कार 2 वेळा मिळवणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे। हवामान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। आंतरराष्ट्रीय योग महोत्सवानिमित्त ऋषिकेश इथं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान आज करणार संबोधित। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची आणि प्रतिनिधीगृहाच्या सभापतींशी परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची विविध मुद्द्यांवर चर्चा। अमेरिकेत स्थलांतरितांसाठी गुणवत्तेवर आधारित धोरणाचा अवलंब करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन, भारतीयांना फायदा होण्याची अपेक्षा। देशातल्या स्थलांतरितांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी कायदेशीर आणि धोरणात्मक आराखड्याची सरकार नियुक्त कार्यगटाकडून शिफारस। दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मराठवाड्याकरता वेगळा विकास आराखडा, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 86 रुपयांची वाढ। आणि विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या जितू रायनं पटकावलं सुवर्णपदक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।